तर नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? आणि स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा पावसाच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला आज मी पुण्यातलं महापूर दाखवणार आहे, पुण्यातला. तर सगळीकडचा तर व्हिडिओ असा शेवटपर्यंत बघा. तर ही आहे औंधची नदी, औंध ब्रिज. जवळपास अर्धा ब्रिज पाण्यात गेलेला आहे बघा. हा आहे औंध. मग कॅप्चर काही जवळून झालं नाही, पण हे असं आहे सगळं दृश्य. अशा परिस्थितीमध्ये मला एकच गाणं आठवते. रस्ता बंद केलेला होता काल. सगळीकडे पाणी पाणी. आणि हा आहे चिंचवडचा ब्रिज. चिंचवड मोरया गोसावी एरिया. डांगे चौक, बिर्ला हॉस्पिटल तिकडून पॅक होता ना, तिकडून जायला देत होते ना काय. आणि हा मधला ब्रिज तेवढा चालू होता कारण चिंचवडला जाणाऱ्या लोकांसाठी. तर इथं पण पाणी होता. बघू शकता तुम्ही. अख्खा मोरया गोसावीचा परिसर तेवढा सगळा पाण्यात आहे. मंदिर पाण्यात आहे. हे बघा, हे असं आहे सगळं. तुम्ही कामाशिवाय बाहेर जाऊ नका. काम असेल तर नुसतंच बघायला जायचंय म्हणून गर्दी करू नका. पाण्याशी खेळू नका. म्हणजे थोडक्यात एकदा जीव गेलेला परत येत नाही, त्यासाठी जाऊ नका. चिंचवडमध्ये राहणारे लोक असेल त्यांना माहीत असेल. हा चिंचवडचा परिसर आहे, मोरया गोसावी. हे पाणी बघायला आलेले लोक आहेत. पुण्यात रेड अलर्ट चालू केलेला आहे. आणि हा आहे आळंदीचा परिसर. आळंदीचा हा मेन ब्रिज जो चाकणला जातो तो पूर्ण ब्लॉक आहे. त्या ब्रिजवरती पाणी आहे, त्यामुळे इकडून वाहतूक बंद होती. पलीकडे जायला येत नव्हतं. पूर्ण मंदिराच्या तेवढा नदीपात्रात पाणी. बाहेर हा तरी इकडून असा दिसतो. इकडच्या साईडने गेल्यावर तुम्हाला पुढून दाखवते. सगळं अख्खं पाण्याने. म्हणजे इकडं बस वगैरे जिथं बस स्टॉप आहेत त्या साईडला ते मंदिराचा परिसर. इकडं अलीकडं हे बांधलं होतं बसायला वगैरे, तिथं सगळीकडं पाणी आहे. तर नवीन ब्रिज बांधलेला, छोटा पूल, त्याच्यावर पाणी. इकडं लांबपर्यंत पाणी आलंय, म्हणजे रोडपर्यंत बघा. हा व्हिडिओ तिथलाच आहे, आळंदीतला. हा इकडच्या साईडचा, बस स्टॉपच्या साईडचा, जो मेन गावात जातो रोड, आळंदी गावात. तर हा तिथला परिसर आहे. आणि बघणाऱ्यांची गर्दी बघू शकताय तुम्ही. पोलिसांना ऐकत नव्हती लोक. आणि एवढं म्हणजे पाऊस पडतोय, ब्रिज फुल पाण्याने, खालचा वरचा दोन्ही, ह्या इकडच्या साईडचा आणि पलीकडच्या साईडचा दोन्ही ब्रिज पाण्याने भरलेले असताना लोक पण ना अशी वेड्यासारखी करतात ना. तिकडून म्हणजे येणारे तिकडून लोक पण ऐकत नव्हती, अशी पळत. पोलिस त्या टोकाला एक आणि ह्या टोकाला एक. तर ते म्हणजे कुणाला आवरणार ना. तर तिथनं पण हो का, ही लोक कशी पळत येत होती. थोडं पोलिसांचं लक्ष इकडे तिकडे झालं किती ना, ती पळत येणारी मधली जी लोक आहेत ते उगाच घेण्या देण्याचं पळत. हे बघा दिसते तुम्हाला व्हिडिओमध्ये. उगाच पळत. तर कधी बाई पण आहे, ती पण चालली. काही गरजच नाही ना, काय करायचं. एकदा जीव गेल्यावर परत येतो का. शेवटी पोलिसांना ना मारावं लागलं लोकांना, तेव्हा गेली लोक. नाही तर परेशान करत होती. हा सगळं पाणी म्हणजे पाणी असं उकळ्या मारत होतं, नाही का, उसळ्या मारत होतं. एवढं प्रेशर पाण्याचा होता. जिकडं बघा तिकडं फुल प्रेशर होतं पाण्याचा, फुल प्रेशर. आणि त्या प्रेशरमुळं हे बघा लोक ऐकतात का बघा, कशी पळत येतात. काय गरज आहे का, लहान मुलं आहेत काय, अजिबात ऐकत नाहीत लोक. हे बघू शकता तुम्ही, पाणी बघा इकडे.
जीवाशी खेळू नका कोणी. हे बघा लोक चाललेच आहेत, ऐकतच नाहीत. पण त्यांचे घरच तिकडं असतील तर ते तरी काय करणार म्हणा, कारण रस्ता दोन्ही साईडनी ब्लॉक होता. तिकडच्या साईडनी पण ब्लॉक आहे आणि इकडून पण. तर मग इथं थोडंसं कमी होतं पाणी म्हणून शक्यतो कदाचित गेले असतील ते. हा पूर्ण भाग आळंदीचा इकडून पाणीच पाणी नुसतं ब्रिजवर. असं भीती वाटते म्हणजे पाण्याचं नाही का. ब्रिज पडायला लागलेत त्यामुळं गरज नसताना जाऊच नका बाहेर. हे बघा लोक ऐका अजिबात ऐकत नाही. हे बघा जाणारे लोक हे बघा चाललेत, हे तिकडेच चाललेत, ऐकत नाहीत, अजिबात ऐकत नाही. तुम्ही बघू शकता हे पाणी बघा. पाऊस एवढा जोरात चालू होता. पुण्यात असं कोणतंच ठिकाण नाही की तिथं पाणी शिरलं नसेल. भूमकर चौक म्हणा किंवा हिंजवडी म्हणा, इकडे चिंचवड, पिंपरी पण ब्लॉक होती पूर्ण काल. हिंजवडीचा तो भाग तिकडं मारुंजी सगळं म्हणजे तिकडं जे मानला जाणारे रस्ता होता तो पण ब्लॉक केलेला होता, कारण पाणी एवढं भयंकर होतं ना खूप प्रमाणात. हे बघा हे आळंदीचाच परिसर आहे हा. पण पोलिस होती, अक्षरशः पोलिसांना नंतर त्यांना मारावं लागला. आणि काही लोक गाडी घेऊन जाण्यासाठी भांडत होता. एक माणूस तर त्याला गाडी घेऊन जायची होती त्यासाठी तो भांडत होता, तर पोलिसांबरोबर भांडत होता तो. हे पाणी बघू शकता तुम्ही, झाडांच्या पार किती हाईटला बाहेर पाणी आले इकडे लांबपर्यंत. ह्या बघा इथं पोलिसांबरोबर तो एक माणूस ना वाद घालत होता की त्याला गाडी इथून तिकडे घेऊन जायची होती, तर गाडी जायला काही अलाउड नव्हती. आणि तरी शेवटी पोलिसांना त्याला म्हणजे तिथल्या गर्दीला असं हे करून फाटवावं लागलं. हे बघा ऐकायचं म्हणते हा माणूस हा गाडीवाला. हे बघा आता गर्दी कमी झाल्यावर दिसते पाणी इकडून. हा बघा भांडण करत होता, याला इकडून गाडी घेऊन जायची होती, म्हणजे त्या ब्रिजवरनं गाडी घेऊन जायची होती, त्यामुळं तो हे करत होता, भांडण करत होता त्यांच्याबरोबर. असं गर्दीला याच्यामुळं हटावं लागलं. बघणाऱ्यांची गर्दी आणि त्रास देतात म्हणजे बघून थोडं ऐकतही नाहीत. पुढं जायचं असतं. मीही गेलेच होते म्हणा. हे बघा हा भागचा एरिया बघू शकताय तुम्ही. ही गर्दी हा आळंदीचाच भाग आहे, तिथंच होते मी म्हणजे. कसं आहे पाणी, जिकडे तिकडे आलं आता भरूनच तळ. कामाला गेलेली लोक तिकडेच अडकून पडल्यात. आणि हा एरिया बघा, हा आहे नाशिक फाटा, भोसरी, तो ब्रिज आहे मोठा नाशिक फाट्याचा. हे बघा इथं पाणी होतं. बापरे बाप, मी एवढं पाणी इथं कधीच बघितलं. मी एवढे वर्ष म्हणजे इथं राहते, पण इथून जाताना मी कधीच इथं पाणी बघितलं नाही, कधीच नाही. इथं नदी आहे तीच मला माहिती नव्हतं. मी काल बघायला गेलते तेव्हा तिकडून येताना तेव्हा दिसले. अक्षरशः इकडे सगळं सोसायटीत पाणी घुसले इकडच्या. हे बघा हा ब्रिज, हा ब्रिज, तो ब्रिज सगळं पाण्याखाली आहे. हा नाशिक फाटा. इथं कोणीकडेच असेल तर त्यांना माहीत असेल.